1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात. खूप कडकडीत पाणी घ्यायचे नाही. 20 मिनिटांनंतर झाकण काढून घेतले. बघू शकता डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहे. ते आता मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. लागेल तसे अगदी थोडे पाणी घालून अशा पद्धतीने मी इथे बारीक वाटून घेतले. त्यात आता चवीपुरते मीठ घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घेतले. अशा पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे. तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावर अगदी थोडे तेल घालून टिश्यूच्या साहाय्याने आधी पुसून घेतला. त्यानंतर अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने गोलाकार फिरवत इथे डोसा मी बनवून घेतलेला आहे. कढईला तेल सोडूयात. मीडियम फ्लेमवर डोश्याची खालची बाजू भाजून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने मी इथे डोसा तव्यापासून मोकळा केलेला आहे. बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे. तो तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतात. एन्जॉय. धन्यवाद.